आणि भारतासाठी डोकेदुखी वाढवणारी एक बातमी आहे। पहलगाम हल्ल्यानंतर आता भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येते। पाकव्याप्त काश्मीरात पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासची एंट्री झाल्याची माहिती आहे। लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदनं हमासची काश्मीरमधील कारवायांसाठी हातमिळवणी केल्याची देखील माहिती मिळते। विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्यात आणि इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी झालेल्या हल्ल्यात साम्य असल्याचे दिसतंय। पहलगाम हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लासह जैशचा कुख्यात दहशतवादी आणि संस्थापक मसूद अझहरचा भाऊ रऊफ असगरही असल्याची शक्यता आहे। सैफुल्ला आणि हमासचा राजनैतिक ब्युरो चीफ खालिद मशाल याची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कतारची राजधानी दोहा इथं भेट झाल्याची देखील माहिती मिळते। विशेष म्हणजे 5 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरातील रावळकोट इथे झालेल्या एका रॅलीत जैश, लष्कर-ए-तोयबासह हमासचे दहशतवादी देखील सहभागी होते। तर या हमास संघटनेला कसं बळ मिळतंय आपण पाहूया। पाकव्याप्त काश्मीरात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदची हमाससह हात मिळवणी झाल्याचं समोर येतंय। लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लासह जैशचा रऊफ असगरही हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। पहलगामच्या हमास स्टाईल हल्ल्याची पटकथा जैशचा बालेकिल्ला बहावलपूरमध्ये लिहिल्याची माहिती मिळते। लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लाची गेल्या वर्षी हमासच्या खालिद मशालशी दोहा इथे भेट झाली। 5 फेब्रुवारीच्या रावळकोटमधील दहशतवाद्यांच्या रॅलीत हमासचे दहशतवादी देखील उपस्थित होते। जैशचा रऊफ असगर कुख्यात कंदाहार विमान अपहरण प्रकरणाचा देखील मास्टरमाइंड आहे। कंदाहार विमान अपहरणासह पठाणकोट हल्ला, संसद हल्ला, पुलवामा हल्ल्यातही रऊफ भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।